नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज रविवार आहे आणि आज मी ना गावाला चालली आहे। तर तिकडे निघालोच आहोत जायला आणि तेवढ्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तर आम्ही आता थांबलो एका ठिकाणी, थोडंसं मनोर सोडला, फक्त अजून मस्तानाक्याला पण पोचलो नाही आणि पावसाला सुरुवात झाली। थोडं भिजली मी आणि आता आम्ही निघतोच आहे। बघू आता आम्ही भिजतच निघणार। तिथे आम्ही थांबलेलो थोडा वेळ, आता आम्ही जातोय। तर आता आम्ही भिजतच निघणार आहोत। बघू शकता की थोडा थोडा पाऊस पडला आहे। काय इकडे दिसत आहे? तर फायनली आम्ही गावाला पोचलो आणि आता आम्ही चाललो कोसंब पाडायला जंगलामध्ये। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला आम्ही पुढे काय काय करणार आहोत आणि कोसंब काय असतं ते तुम्हाला दाखवते। तर माझ्यासोबत ओमकार, श्रेयश आहे, एक अजून आहे तो दिसत, आमच्यासोबत हे आहेत आणि ते कोसंबाचं चढावं लागते। मग आम्हाला वरती चढायला घेतलंय टिल्लूला। दुकान बंद आहे। तर आता इकडनं सरळ जायचंय, बघू आता कुठे जातात। आता हे लोक आम्हाला नेतील, तिकडे जायचंय आम्हाला। तर आता आम्हाला हा हायवे पार करायचा आहे। अशा भयानक गाड्या येतात, त्या आपल्याला तर त्या बाजूने जायचं आहे। तर आम्ही आता रस्ता क्रॉस करून घेतो। तर फायनली आम्ही रस्ता क्रॉस केला आहे, कारण की हा हायवे क्रॉस करायला खूप रिस्क आहे आणि तिकडनं आहे ब्रिज बनवलेला आहे, पण तो खूप लांब आहे आणि खूप टाईम लागेल आम्हाला, म्हणून आम्ही शॉर्टकट मारला आहे। पण ही रिस्क आहे खूप, तर तुम्ही कधी रस्ता क्रॉस करायचा असेल ना तर असं करू नका, आम्ही केलंय। तर हा समोरचा जो डोंगर दिसतोय ना, आपल्याला तिकडे जायचंय कोसंब आणायला। तर आता हे चालल्यात, यांच्या मागे मागे आपण जाऊया। तर आमच्या आता जोडीला ही सगळे आहेत मंडळी, त्यांना आपण नाव विचारूया, बघू त्यांची काय। तुझं नाव काय ग? ही आर्या, ती कोण? आणि तुझं रे? हा, तर हे लोक आहेत आपल्या जोडीला, कोसंब पाडून देणार आहेत आपल्याला। चला आता आपल्याला जायचंय, थोडं आम्ही थांबलोत। श्रेयश आणि ओमकार यायला लागलेत तिकडनं। आपल्याला जायचंय आता या डोंगरावर आणि इकडनं हा छोटा ओहळ आहे, पण तो आता सगळं त्याचं आटलंय, काय एक थेंब पण नाही मिळत पाण्याचा। जसं पाऊस पडेल तसं इथे पाणी सचेल। तो गाइस अभी हम रास्ता भूल गए हैं और इधर किधर से हम जा रहे हैं। हाँ बरं झालं आठवण कर दिली। तर आम्ही रस्ता चुकलेलो आणि आता तर मला असं दम लागणार आहे, कारण की एवढा डोंगर चढायचा आहे। तर लगेच दम मला लागायला सुरुवात झाली। माझ्याकडे पाण्याची बॉटल पण आहे आणि जॉईन झालेला आहे हा आहे संतोष, मेरा भाई। थोडं पुढे आलो म्हणजे वरती आलो थोडं, इकडे ना आता आपल्याला शेत बघायला भेटणार आहे। इकडे लोकांची पलाट आहेत, पलाट बोलतात, म्हणजे डोंगरावर जे शेती लावतात त्याला पलाट म्हणतात आणि तिथेच एक झोपडा वगैरे बनवून ठेवतात। आता आम्ही जातो पुढे, सगळे गेले पुढे मला टाकून, मागे एकटीच राहिले मी। कसं आहे ना, मला एवढं चढायची सवय नाही, डोंगर तसं चाललंय हळूहळू, बनवून ठेवलाय म्हणजे प्रॉपर रस्ता बनवलाय। पावसाळ्यामध्ये इथून पाणी वाहत असेल, पण एक मस्त रस्ता खणलाय, रस्ता बनवून ठेवला एकदम भारी। ते आम्ही पण चालत जातोय।
बापरे. हे बघ अंड भेटला. मशरूम आहे ते. मशरूम आहे मशरूम. जंगलातला ते बघ अजून एक बटाटा आहे तो. आपल्याला आता ही अशी चढण चढायची आहे आणि रस्ता एकदम भारी आहे, खतरनाक वाला. ये लोग थक गए हैं, इनमें कुछ एनर्जी नहीं है इसलिए पीछे है. हा आता मला टाकून नका जाऊ बस. पुढे पुढे ऐक लागला मला. आता ही चढण ना एकदम अशी स्ट्रेट आहे, उभी आहे. दिसताना काय नाही वाटत, पण चढताना बघताना एक नंबर वाटते. मला इथे एक जंगली फूल दिसलंय, हे बघा मस्त आहे, पण थोडं आता कोमजलंय. आपल्याला असे आता जंगलामध्ये मस्त रंगीत रंगीत किडी बघायला भेटणार आहेत. आता हे माहिती नाही मला कशी चावतात की नाही, पण इथे जो एक दिसतो ना तो खूप डेंजर चावतो. हा बघा, हा जो आहे ना या झाडावर चालतोय तो डेंजर चावतो. तर म्हणते की फायनली आम्ही एकाच झाडाजवळ पोचलो, कोसमाच्या झाडाजवळ. आणि माझा तुम्ही अवतार बघू शकता की मी किती घामाघूम झालंय. आणि जोडीला ज्या होत्या ना मुली, त्यांना बघा तुम्ही जरा पण दमलेल्या नाही मिळत. एनर्जी ना ग. काय खाता तुम्ही आम्हाला पण सांगा. श्रेयश दमला? नाही दमला खरं. तर आमच्या जोडीला जो तो मुलगा आहे ना तो या झाडावर चढतोय. हे कोसंबाचं झाड, एवढी कोसंब झाल्यात ना आम्ही तिथून दिसत नाही. जाम झाल्यात कोसंब रे, दिसत नाही कोसंब आहे सगळी. आणि हा आता चढतो, पण खूप रिस्की असते, जरा सांभाळून चढायला लागेल. बघा एवढा वरती चढलाय. मरेल हाणते मोठा. डिस्कवरी टाकायला ना. डिस्कवरी हा तो एवढूसा आहे नंतर एवढ्या वरती चढलाय. नीट रे, जास्त काठाला नको येऊ. गोडा नको जाऊ, त्यावरच बसणं तोच चढ. तेव्हा तो गोरीला स्टँड घ्यायचा, कुठे झाडाला बसला पकडतो जातो, लावून ठेवायचा. डॉट डॉट गोल 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 असतात ते. आवाज नको. खाऊ आणलंय तर याला लागली भूक, लागला खायला खाऊ. बसलो इथे जरा आराम करते मी. एवढा डोंगर चढून आली तर खूप थकलंय. आता जशी हा कोसंब पाडेल ना तसं जाऊन मग आपण जमा करायची आणि मग खायची. तशी एक फांदी त्याने पाडली तर घेऊन आलाय. आणि ही बघा, ही कोसंब बघा, ह्याला बोलतात कोसंब. मी टेस्ट करते या वर्षीचं पहिलं कोसंब. साल काढायचा आणि हे असं असते आतमध्ये त्याच्या गर. आंबट असतो पण मजा येते खायला. मिठासोबत तर अजून मजा येते खायला. मस्त आहे, आंबट गोड. असं तर खूप खायचे. आणि आता ते बी असते ती काढायची, पण खायची, भाजून खायची बी. इकडनं हायवे दिसतो.
पाऊस काय येत नाही तो व्हिडिओ आता ही त्याने फांदीच तोडायला लावलंय आणि त्याला खूप कोसंबा आहेत. त्याला आता आम्ही बसलो तर इथे आणि पाऊस आला आणि मस्त पहिला पाऊस तर कसा मज्जा आली मला त्या पावसात. फ्रेश भीज मस्त आम्ही डोंगरात आलो आणि पाऊस आला मस्त वाटते. पण समोर आमच्या आहे ना डोंगर तिकडे ऊन आहे आणि इकडे पाऊस. आणि आता तिकडे ते कोसंबी आहेत ना ती आम्हाला वेचायला द्यायचं आहे म्हणजे आणायची आहेत आता. कारण की फांदीच नाही घेऊन जाऊ शकत त्याची काढायची एक एक आणि ती भरायची आम्हाला पिशवीमध्ये. हा जा तसा टार्झन सारखा जा. तर मंडळी आता पाऊस पण पडतोय आणि आमची आता कोसंबी पण पाडून झालेली आहेत. आता आम्ही ती जमा करतोय पण खाली ना मला जायला भीती वाटते कारण की एकदम सगळं ओलं झालं आहे. हे गवत पण ओलं झालं आहे. हे सगळा पाला गवत नाही सॉरी. तर मला जायला भीती वाटते कारण की माझी जी चप्पल आहेत ना ती सरकू शकतात अशी माझी चप्पल आहेत. आणि हे लोक आता कोसंबी काढतायत. चला जरा आपण पण जाऊया त्यांना मदत करूया नाहीतर मला देणार नाही खायला. हा बघा हा चढलेला वरती आता उतरतोय. एवढी सगळी कोसंबी पाडल्यात आणि आम्ही सगळे आता ती काढायला लागलोत. पटापट पटापट काढा. हा मी सोडून लागले काढायला कारण की मी व्हिडिओ बनवते. आता मी व्हिडिओ ठेवते आणि मी पण अरे पडला. आता मी पण काढते याच्यातली झाड कोसंबी. ही बघा ह्याला आहेत. तुम्ही बघा ही कोसंबी आहेत आणि आता काढतोय. चांगली आहे ना रे. बाबू त्यांना उडून पडलाय तसं कोसंबी. पाय नको ना देऊ. एवढी काय काय वाटत नाही पाहिजे तरी. तर मंडळी माझ्या जोडीला माझा भाऊ पण आहे संतोष आणि तो बघा आता. संतोष सांग या डोंगराचं नाव काय. पलंगाचा ढोक. पलंगाचा ढोक असं या डोंगराचं नाव आहे. आम्ही त्याच आता डोंगरावरच आहोत पण वरती एकदम जो टोक आहे ना त्याला म्हणतात पलंगाचा ढोक. पण तिकडे नाही जायचं म्हणजे आपल्याला. तर मंडळी आम्ही एवढी आता कोसंबी जमा केल्या तरी अजून संपतच नाही. तरी अजून खूप आहे. आम्ही आता त्या 2 पिशव्या भरल्या. त्याच्याकडची 1 पिशवी भरली. अजून एक तिकडे मागे पिशवी ती भरली आणि अजून कोसंबी आहेत ती दाखव. अजून कोसंबी आहेत का संपत नाही. आता आम्हाला काढून काढून कंटाळा आला. आमच्या पिशव्या मस्त आता घरी जाऊन आम्ही खाणार आहोत. काढतोय अजून. तर मंडळी आमची कोसंबी खोडून झाल्यात सर्व. आता आम्ही पिशव्या भरल्यात आमच्या या आणि आता निघालो घरी जायला निघतो आता. पण या पहिले या जंगलातून आम्हाला बाहेर निघायचंय तर आम्ही चाललोत आता या रस्त्याने. आता हा रस्ता असा आहे. मग अशी आलो वेगळ्या रस्त्याने आता चाललोत वेगळ्या रस्त्याने. मग आई ग मी खूप वेळा पडता पडता वाचलंय. आणि मस्त थोडा आता पाऊस पडला त्याच्यामुळे वातावरण आता मस्त एकदम थंड झालंय. मग अशी खूप घाम आलेला आणि आता मस्त थोडं थंड झालं वातावरण. तर मंडळी हा बघा तो डोंगर ह्याला बोलतात पलंगाचा ढोक. आता हे नाव कशाला पडले माहिती नाही पण पहिल्यापासून ह्या डोंगराचं तेच नाव आहे.
आणि इकडे समोर पण आपल्याला 2 डोंगर दिसतात. तर आता ह्या डोंगराला काय नाव आहे माहिती नाही नक्की, पण ह्याला बोलतात नवरा नवरीचा डोंगर असं काहीतरी बोलतात ह्याला. चला आता पुढे. बाकीची सगळी लोक पुढे गेली, मला मागे टाकलंय. तर आता आम्ही चाललोत रस्त्याला आणि इकडे मला ना काय हे फळ दिसलंय तर काय माहिती. बघा कसलं फळ आहे, थय ते कसलं मोठं आहे फळ हे. नाही इकडे बरीच पडल्यात, इकडे पण पडले. पण हे काय फळ आहे, कोणाला ह्याचं नाव माहिती असेल तर नक्की सांगा. सेम पेरू दिसतो, पण हे पेरू नाही मिळत. आणि ह्याचं झाड काय माहिती कोणतं आहे. हे बघा हे फळ आहे. आता आम्हाला अशा या रस्त्याने जायचं आहे. पकड, मला पण जरा ट्राय करू दे कसं यायचं. तर उलटा काढ. चालूच आहे. चलो अभि काय वरती घे तिला स्टंट करायचं स्टंट. जांभळी उडी मारलीस. सेम ऑक्टोपस वाटते. आम्ही डोंगरात आलोत ना. श्रेयश काय म्हणजे आम्ही तिघच अशा चपला घालून आलेलो. तर इथे श्रेयसची चप्पल तुटलंय. म्हणून कधी पण डोंगरात यायचं असेल तर या अशा चपला घालून यायच्या नाही, तुटण्याची संभावना आहे. तर हे बघा काय घेऊन चाललाय आता. तर मंडळी खूप आम्ही कोस्म जमा केली आणि खूप मजा आली कोस्म जमावताना आणि हा डोंगर चढताना. आणि खूप दम पण लागला. आणि आता उतरलो आम्ही खाली. अशा प्रकारे आमची ही कोस्म सगळी खोडून झालेली आहेत. आणि आता आम्ही निघालोत घरी जायला. तर बाकीची सगळी मंडळी गेली हा पुढे आणि मला एकटीलाच मागे टाकला. आणि बघत पण नाही का मी येते की नाही येते, सगळे पुढे निघून गेले. तर जाऊ दे. तर असा हा आमचा व्हिडिओ होता आजचा. आणि खूप मजा आली डोंगर चढायला, कोस्म पाडायला. हा एक मस्त एक नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. तर आणि मी पहिल्यांदा एवढी कोस्म पाडलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला आता मंडळी बाय बाय.